नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपण या ठिकाणी 6.4 हा प्रॅक्टिस सेट आपण बघत आहोत. आपल्याला आता 6.4 प्रॅक्टिस सेट बघायचा आहे स्टॅटिस्टिकचा. खऱ्या अर्थानं आपल्याला हा प्रॅक्टिस सेट जो आहे ग्राफचा आहे, खूप सोपा आहे, याच्यामध्ये काही अवघड नाही आहे. ग्राफ आहेत, आपल्याला इन्फॉर्मेशन दिली आणि ग्राफ पुट करायचा आहे. ठीक आहे, तर आपल्याला आपण बघूयात आता अगदी 10 ते 5 मिनिटांमध्ये सर्व संपून जाईल ही प्रॅक्टिस सेट. तुम्ही सर्वांनी बघायचंय इन्फॉर्मेशन कशी पुट केलेली आहे ग्राफमध्ये, ग्राफ कसा काढायचा, ग्राफ काढण्याचे नियम काय आहेत, हे सर्व तुम्हाला स्टेप बाय स्टेप कळणार आहे. एक स्टेप आपण बघूयात. चला विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी इकडे लक्ष द्या, फोकस करा. चॅप्टर आहे स्टॅटिस्टिक, त्याच्यामधला 6.4 हा प्रॅक्टिस सेट आहे बेटा. पहिला प्रश्न कोणता आहे आपला? पहिला प्रश्न आहे ड्रॉ अ हिस्टोग्राम. हिस्टोग्राम म्हणजे त्या ठिकाणी ग्राफ आहे ऑफ द फॉलोइंग डेटा. डेटा काय बेटा? सर्वांना माहिती, स्टॅटिस्टिक म्हणल्यानंतर डेटा क्वेश्चन, डेटावरच सगळं असतं. हाईट ऑफ स्टुडंट्स इन सेंटीमीटर. हाईट दिलेली आहे बाळांनो, इथे लक्ष द्या सर्वांनी. पोरांनो इकडे बघा बेटा. हाईट ऑफ स्टुडंट्स दिलेली आहे 135 to 140, 140 to 145, 145 to 150, 50, 150, 150 to 155. बघा 150 to 155. लक्षात आलं सर्वांना? 135, 140, 140 to 145, 145 to 150 आणि 150 to 155. नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत? 4, 12, 16 आणि 8. आता ह्याचा कसा काढायचा ग्राफ बेटा? आपण सरळ सरळ काय म्हणायचं, मी इथे ग्राफ काढून दाखवलाय तुम्हाला. हा ग्राफचं पेज आहे. ग्राफच्या पेजला आपण हा वरचा जो आहे इथे y म्हणतो आपण, हा y ऍक्सिस आणि हा इथे x ऍक्सिस. हा x ऍक्सिस आणि हा y ऍक्सिस नाव द्या इथं. हा ऍक्सिस असतो y, x आणि हे y. याच्यावरती पहिली स्टेप आपण लिहायचं स्केल इथं. x ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 सेंटीमीटर हाईट. ह्याच्यामध्ये जे घेतलंय आपण हाईट ऑफ द स्टुडंट्स आहे. खाली जे आहे बेटा, हे बघा, हे जे इथलं येतं वरचं जे आहे वरच्या कप्प्यातलं हाईट ऑफ द स्टुडंट्स जे आहे ते आपण खाली घेतलं या ठिकाणी, हाईट ऑफ द स्टुडंट्स. आणि या ठिकाणी नंबर ऑफ स्टुडंट्स दाखवलेत, म्हणजे अशा इकडं फ्रिक्वेन्सी आहे. हाईट ऑफ द स्टुडंट्स खाली आहे, म्हणजे पहिल्या याच्यातलं या ठिकाणी जो आहे बेटा हाईट ऑफ द स्टुडंट्स हे आपण या ठिकाणी दाखवले. आणि नंबर ऑफ स्टुडंट जे आहेत 4, 12, 16, 8 हे जे आहे बेटा हे या ठिकाणी आपण अशा ठिकाणी दाखवले नंबर ऑफ स्टुडंट्स y ऍक्सिसला. हा x ऍक्सिस, हा y ऍक्सिस. आता ग्राफ तुम्ही ज्यावेळेस असं इकडून असा ड्रॉ करता त्यावेळेस इथं असं आपल्याला 0 द्यायचा आहे. ठीक आहे, हा 0 द्यायचा आहे. आणि मग 0 दिल्यानंतर इथून हा सगळे कप्पे जे आहेत बेटा 1 सेंटीमीटरचे आहेत बरं का. हे सगळे जे आहेत 1 सेंटीमीटरचे असतात. तर इथे तुम्हाला असा हे क्रिंक मार्क म्हणतात ह्याला. हा जो आहे कधी पण क्रिंक मार्क फक्त स्टॅटिस्टिकच्याच ग्राफला काढायचा. ओके, जिथं तुम्हाला स्टॅटिस्टिकचे प्रश्न आहेत आणि तिथं ग्राफ काढायचा त्यावेळेस क्रिंक मार्क करायचा. क्रिंक मार्कचा अर्थ तुम्ही जास्त काही लक्षात घेऊ नका, काही तेवढा त्याचा हे नाहीये, फक्त पहिल्यापासून ते शो करतं एवढा त्याचा फक्त एक मिनिंग होतो. तुम्हाला तो डीप मध्ये जाण्याची गरज नाहीये. क्रिंक मार्क म्हणजे अशा पद्धतीचा मार्क असतो, इथून आल्यानंतर हे असा आणि हे असा, हे अशा पद्धतीनं हा क्रिंक मार्क काढायचा. दिस इज कॉल्ड क्रिंक मार्क. हा क्रिंक मार्क काढला की मग तुमचं इथून सगळं चालू होतं. इथून तुमचं कुठं झालंय बेटा, काय काय चालू झाले? हाईट ऑफ स्टुडंट्स 135, 140, पुन्हा 145, 150 आणि 155. डबल घ्यायची गरज नाही, 40 वगैरे. एकदा 135, 140, त्याच्यानंतर 150 आणि 155. आता बेटा ह्याच्यामध्ये घेतलं का आपण, लिहिलं बघा. पहिल्यांदा लिहिलं 135, त्याच्यानंतर 140. आता 135 आणि 140 मध्ये 5चा गॅप आहे. 140 आणि 145 मध्ये या ठिकाणी 5चा गॅप आहे. 145, 150, 155, 155 ह्या सगळ्यांमध्ये 5चा गॅप आहे. आपण इथं म्हणलं हाईट ऑफ द स्टुडंट्स. त्याच्यामुळे एक्स ऍक्सिसला 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 सेंटीमीटर हाईट. ही सेंटीमीटर मध्ये हाईट आहे बेटा. हे जे 1 सेंटीमीटर आहे, हा जो 1 सेंटीमीटर आहे इज इक्वल टू 5 सेंटीमीटर हाईट आपण एक्स ऍक्सिसला केली. आता याच्यानंतर आपल्याला बेटा याच्यानंतर आता y ऍक्सिस साठी बघायचंय. पोरांनो इकडे लक्ष द्या. लक्षात आलं? हाईट ऑफ द स्टुडंट्स 135, 140 इथलंच केलेलं आहे बेटा. हे 135 हे सेंटीमीटर मध्ये आहे आणि 5च्या ह्याच्यात आहे, त्यामुळं 1 सेंटीमीटर हे इज इक्वल टू 5 सेंटीमीटर आपण एक्स ऍक्सिसला स्केल लिहिला. y ऍक्सिस कसा आहे? y ऍक्सिस चालू होतो कुठून बघा, लक्षात घ्या. y ऍक्सिस कुठून होतो बघा, 4, 12,
16 आणि 8, कमीत कमी 4 आहे, जास्तीत जास्त 16 आहे, तर आपण 2 पासून चालू करायचं. ठीक आहे, ग्राफ 2 पासून चालू करूयात. इथून स्केल 2 पासून चालू करा. 2 बघा, इथं या, इथं 0 दिलाय ना, 0 पासून इकडे यायचं, इथं 135 इकडे झालं, इकडून आता 2 पासून 2 4 6 8 10 12 14 आणि 16. आणि मग या ठिकाणी आता या ठिकाणी आपल्याला करायचं, पहिली जी 135 आणि 140चं किती आहे, 135 आणि 140चं 4 आहे मेजरमेंट. मग या ठिकाणी आपण 4 म्हणल्यानंतर इथपर्यंत असा काढायचा, 4 पर्यंत ह्याला रंगवलं, 135 टू 140. आता 140 टू 145 किती आहे बेटा, 140 टू 145 12 आहे. मग या ठिकाणी 12 कुठपर्यंत येतं बघा, 12 कुठपर्यंत येतं हे बघा, 140 टू 145 हा चाललाय पोरो, लक्ष द्या बेटा, खूप महत्वाचा आहे ग्राफ. इथपर्यंत आला आपण 12, इथं असं आपण पॅक केलं त्याला. त्याच्यानंतर कोणता आहे, 145 टू 150 16 आहे बेटा, 16 हे बघा, 145 टू 150 हा इथपर्यंत आला 16, ह्याला रंगवला. आणि त्याच्यानंतर 150 टू 155 हा आहे 8, हा आपण 8 पर्यंत काढला इथं आणि मग हे रंगवलं. अशा पद्धतीनं वाय एक्सिस, एक्स एक्सिस, नंबर ऑफ स्टुडंट्स, वरती फ्रिक्वेन्सी आहे आणि खालती हाईट ऑफ स्टुडंट आहे. केवळ आपल्याला तिथं असा डेटा दिला होता, त्या डेटावर काढलं. फक्त इथं घ्या, वाय एक्सिस इज इक्वल टू 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 स्टुडंट, बरोबर आहे. नंबर ऑफ स्टुडंट किती आहेत, इथं 1 सेंटीमीटरला 2, इथं 2, इथं 2, त्यामुळं वाय एक्सिस स्केल किती आहे, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 स्टुडंट्स असं म्हणायचं आहे. आणि हाईट इथं 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 सेंटीमीटर आहे. अशा पद्धतीनं आपण स्केल लिहिला. बेटा खूप सोपे प्रश्न आहेत, फक्त डेटा दिलाय, नंबर ऑफ स्टुडंट्स, वाय एक्सिस, एक्स एक्सिस, एक्स एक्सिस. बेटा एक्स एक्सिसला काय लिहायचंय, एक्स एक्सिसला काय लिहायचंय, एक्स एक्सिसला हाईट ऑफ स्टुडंट्स आहे, म्हणजे हाईट ऑफ स्टुडंट्स हे एक्स एक्सिसला लिहिलं आणि हे वाय एक्सिसला लिहिलं, हे वाय एक्सिसला आणि हे एक्स एक्सिसला, असा डेटा दिलाय. हा ग्राफ आपल्याला पुट करायचा आहे. येत आहे सर्वांना लक्षात? ए बाळांनो इकडे बघा बेटा, सर्वांनी काही डिफिकल्ट आहे का, काही नाहीये. आता पुढचा क्वेश्चन बघा, पुढचा क्वेश्चन काय म्हणतो, सेकंड क्वेश्चन, द टेबल बिलो द yield ऑफ जवार पर एकर शो द डाटा बाय हिस्टोग्राम. डाटा काढायचा आहे. चला ह्याचं काय केलं, yield पर एकर 2 3. आता बेटा इथं 2 3, मग इथं 3 4 पाहिजे होतं का नाही, 2 3 3 4, त्याच्यानंतर 5 6, पण इथं कंटिन्युअस नाहीये बेटा. हा जो डेटा आहे हा कंटिन्युअस नाहीये. कंटिन्युअस नसल्यानंतर आपल्याला काढता येत नाही ग्राफ, कारण मीन मोड काहीच निघत नाही. त्यामुळे कंटिन्युअस पाहिजे बेटा, कंटिन्युअस पाहिजे. मग याला आपण कंटिन्युअस करून घेऊयात. हा क्लास जो आहे कंटिन्युअस करून घेऊयात. yield पर एकरचा आधी करून घेतलं. हिअर द क्लासेस आर नॉट कंटिन्युअस, वी विल मेक द क्लासेस कंटिन्युअस असं म्हणा. पोरांनो इथं कंटिन्युअस क्लासेस का नाही आहेत हे तुम्हाला ज्यांना कळत नाही त्यांनी इकडे बघा. इथं 2 3 आहे, इथं 2 3 आहे, मग इथं 3 4 पाहिजे होतं, इथला अंक इथं पाहिजे होता 3 4, इथं 4 5, पण असं नाहीये. 2 3 नंतर 4, 2 3 नंतर इथं 3 सोडलाय, पुन्हा 4 घेतलाय, पुन्हा 5 नंतर डायरेक्ट 5 सोडलाय 6, म्हणजे या ठिकाणी पुढचे अंक घेतलेत, कंटिन्युअस नाहीये. मग या ठिकाणी आपण कंटिन्युअस केला. 2 3 हा जो इथला 2 3 4 5 चा yield पर एकर जे आहे ते ओरिजिनल लिहिला. पुन्हा कंटिन्युअस क्लासेस साठी काय करायचं बेटा, 2च्या आधी 0.5 कमी करायचं, 2च्या आधी 0.5 कमी केल्यावर 1.5 होतं आणि 3च्या पुढं 0.5 ऍड करायचं. अरे बाबा इकडे बघ, 2च्या मागे 2च्या मागे 0.5 कमी कर, 0.5 कमी कर, 1.5 येतं. 3च्या नंतर कंटिन्युअस क्लासेस करायचं असेल तर असंच करावं लागेल. बाबा रे बघ इकडं, इथं कंटिन्युअस कसं काय ओळखू आलं सर, 2 3 नंतर 3 पण पाहिजे होतं. आता इथं तुला मागच्या एक्झाम्पल मध्ये दाखवतो. अरे पोरा इथं बघ 135 140, इथं लगेच 141 आहे का, नाही, इथलंच आहे, इथं 140, इथलं 145 इथं आहे. पण हे मागचा प्रश्न होता, पण आपला जो हा प्रश्न चाललाय, इथं 3 आहे का, इथं पुन्हा नंतर हे 5 चं इथं आहे का, नाहीये, म्हणून कंटिन्युअस नाही, म्हणून कंटिन्युअस नाही. अरे बाबा मग त्याला कंटिन्युअस करण्यासाठी हा 2 जशाच तसा हा क्लास जशाच तसा लिही, ह्याच्या मागं वर 0.5 कमी कर आणि ह्या 3 ना 0.5 ऍड कर, 1.5 3.5, 4 ला 3.5, 5 ला 5.5, 6 ला कमी कर 5.5, 7 ला जास्त कर 7.5, 8 ला कमी कर 7.5, 9 ला जास्त
जास्त कर 9.5, 10ला कमी कर 9.5, 11ला जास्त कर 11.5. अरे बाबा कंटिन्युअस क्लासेस आले त्याच्यानंतर नंबर ऑफ फार्मर्स. अरे बेटा नंबर ऑफ फार्मर्स लिही 30, 50, 55, 40 आणि 20. आता ग्राफ ड्रॉ करूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. ग्राफ काय केला बेटा, नंबर ऑफ इथं काय केलंय आपण, हे बघा हे केलंय यील्ड पर एकर. यील्ड पर एकर हा जो आहे यील्ड पर एकर, हा यील्ड पर एकर किती आहे 1.5 to 3.5. यील्ड पर एकर केला आपण इथून. हा इथं एक्स एक्सिस काढा, वाय एक्सिस काढा. आधी काय करायचं, एक्स एक्सिस मारून घ्या, वाय एक्सिस मारून घ्या आणि मग इथं नाव द्या खाली यील्ड पर एकर आणि इकडे द्या नंबर ऑफ फार्मर्स. फ्रिक्वेन्सी इकडे द्यायची, नंबर ऑफ फार्मर्स दिला आपण, नंबर ऑफ फार्मर्स दिलं. मग इकडे आपण काय यील्ड पर एकर आपण घेतलं. इथं यील्ड पर एकर किती आहे बेटा, हे इथून स्केल लिहिला 1.5, 3.5 हे स्केल लिहिले अशा पद्धतीने. इथं बघा स्केल कसे लिहिले बेटा, 1.5, 3.5, पुन्हा 5.5, 7.5, 9.5, 11.5 आणि मग ह्या दोघातला अंतर किती आहे, ह्या दोघातला अंतर आहे 2 सेंटीमीटर. 1.5 पासून 3.5 जायला 2 सेंटीमीटरचं अंतर आहे. त्याच्यामुळे इथं म्हणायचं एक्स ऍक्सिसला अंतर स्केल काय 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 क्विंटल्स. बरोबर आहे, हा क्विंटल मध्ये आहे बेटा. हे किती आहे 1.5 आणि 3.5 मधला गॅप 2 आहे, हे 2 गॅप आहे. त्याच्यामुळं हे 1 सेंटीमीटर, हे कप्पे 1 सेंटीमीटरचे आहेत बेटा. अरे लक्ष दे, फोकस कर, हे 1 सेंटीमीटरचे आहेत. कधी पण बेटा ज्यावेळेला स्टॅटिस्टिक्सचा ग्राफ काढला जातो त्यावेळेस इथं 0 लिही आणि हा क्रिंक्स मार्क दे, ते शो इथून करतं, इकडं काही नाहीये. हा क्रिंक्स मार्क दे आणि मग इथून कर 1.5 हे सगळं लिही आणि ते काय कर, हे त्याच्यातलं डिस्टन्स बघ 2 आहे आणि मग एक्स एक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 क्विंटल आणि इकडं मग नंबर ऑफ स्टुडंट्स 10 आहे, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 फार्मर्स. नंबर ऑफ स्टुडंट नाही, फार्मर आहेत. इथं फार्मर कर 10, 20, 30, 40, 50, 60. कसं केलं हे 10, 20, 30, हो का इथं दिसते बघा 10, जास्तीत जास्त 55 आहे आणि कमीत कमी 20 आहे. त्याच्यामुळे 10 पासून चालू केलं आपण. 10, 20, 30, 40, 10, 20, 30, 40, 50. आता मग या ठिकाणी बघायचं आपण, आता बघायचं किती आहे बेटा 1.5 आणि 3.5 मध्ये 30 आहे. बघा 1.5 आणि 3.5 या दोघांचं इथून हे 3.5चा पॉईंट इथं आणि ह्याचा इथं हे किती आहे 30 आहे, इथपर्यंत आला. पुन्हा 3.5 आणि 5.5चं किती आहे 3.5 आणि 5.5 50 आहे. पुन्हा 50चं केलं बेटा 3.5 आणि 50, हे बघा इथपर्यंत आलं 50. कळलं पोरांनो, हे बघा इथं आलं. आता बेटा पुन्हा काय आपल्याला 5.5 टू 7.5, पुन्हा काय 5.5 टू 7.5, इथं किती आहे त्याचा 55 आहे. आता 55 कसं काढायचं पोरं बघा रे, ए बेटा पोरं बघा 55, हे बघा 5.5 टू 7.5 असं घेतलं. इथं तर 60 आहे बेटा, हे इथं 60 येतंय, 60च्या खाली या थोडं, हे अर्ध या 1 सेंटीमीटरच्या इथं असं अर्ध ये मध्ये, हे मध्ये इथं ये आणि मग इथं मध्ये आलास की तुला कळून जाईल इथं 55 येतं, ह्याचं 55 आलं. पुढे काय बेटा 7.5चं 40 आहे आणि ह्याचं 20 आहे. इथं मग आपण करून घेतलं 7.5 9.चं 40 आणि 9.5 आणि 11.चं 20 आणि मग अशा पद्धतीने आपण ग्राफ काढला. इकडे नंबर ऑफ फार्मर्स आणि इकडे यील्ड, म्हणजे या ठिकाणी नंबर ऑफ फार्मर्स जे आहे ते नंबर ऑफ फार्मर्स जे आहे एक्स एक्सिसला घेतलं आणि हे वाय एक्सिसला घेतलं आणि हे एक्स एक्सिसला घेतलं. यील्ड पर एकर वरचं जे आहे ते आपण खाली घेतलं एक्स एक्सिसला, यील्ड पर क्विंटल खाली घेतलं. नंबर ऑफ फार्मर्स वरती घेतलं, नंबर ऑफ फार्मर्स वाय एक्सिसला घेतलं. फार्मर वरी असतो. अरे बाबांनो लक्षात आलं का, फ्रिक्वेन्सी होती म्हणून वरती घेतलं होतं. हे असं चार्ट करायला पाहिजे. कंटिन्युअस चार्ट का नव्हता, इथं 3 असं पाहिजे होतं, इथं 5 पाहिजे होतं पण नव्हतं ते. मागच्या एक्झाम्पल मध्ये बघा तुम्ही कसं आहे, कंटिन्युअस क्लास होता. आपण कंटिन्युअस करण्यासाठी 0.5 इकडं ह्याच्यासाठी लेस केलं आणि ह्याच्यासाठी ऍड केलं. हे जर आपल्याला आलं विद्यार्थी मित्रांनो तर हे एक्झाम्पल आपल्याला कळून जाईल. अतिशय सोपं आहे हातामध्ये. अरे बाळांनो हे प्रॅक्टिस करताना ग्राफ पेपर सोबत ठेवायचे आणि पेन. मग काही एवढे विचित्र लेकर आहेत की मग प्रॅक्टिस करताना सराव करताना पेन्सिलनं गिरवत बसतात. अरे वेळ कशाला घालतोस नालायका, तू त्या ठिकाणी प्रॅक्टिस करताना पेन घे, पेननी जरी केलास तरी चालेल. प्रॅक्टिस कर 10 वेळेस जरी काढलं तरी चालेल. चला नेक्स्ट घ्या बेटा. नेक्स्ट क्वेश्चन काय आता या ठिकाणी, नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन काय आहे.
नेक्स्ट क्वेश्चन काय, इन द फॉलोइंग टेबल इन्व्हेस्टमेंट मेड बाय 210 फॅमिलीज इज शोन. 210 फॅमिलीजने इन्व्हेस्टमेंट केली आहे. प्रेझेंट इट इन द फॉर्म ऑफ ग्राफ. आपल्याला ग्राफ काढायचा. हिस्टोग्राम म्हणजे ग्राफ काढायचा. हिस्टोग्राम म्हणजे ग्राफ काढायचा. काही पुराणा हिस्टोग्राम शब्द म्हणल्यावर कन्फ्यूज होतील. हिस्टोग्राम म्हणजे ग्राफ काढायचा आहे. बेटा नंबर ऑफ फॅमिलीज फ्रिक्वेन्सी वाय एक्सिस ला लिहा, इन्व्हेस्टमेंट खाली लिहा 1000 रुपीज मधले. आता मला सांगा बरं, हे कंटिन्युअस आहे का? 10 15 15 15 आलं, हे 20 ला 20 आलं, हे कंटिन्युअस आहे, 100% आहे कंटिन्युअस. म्हणून कंटिन्युअस डायरेक्ट ग्राफ काढायचा. ग्राफ कसा काढला विद्यार्थी मित्रांनो? मी इन्व्हेस्टमेंट 1000 रुपीज मध्ये केली. कुठून आहे? आधी क्रिंक्स मार्क काढा. एक्स एक्सिस काढला, इथं 0 राहिलाय, 0 द्या. एक्स एक्सिस वाय एक्सिस 0 द्या. क्रिंक्स मार्क काढा. क्रिंक्स मार्क काढल्यानंतर स्केल कुठून चालू करायचे आपल्याला? बघा 10 15 15 डबल नाही 20 25 30 आणि 35. मग हे इथून करायचं 10 15 20 25 30 35 सगळे अंक घ्यायचे, फक्त डबल घ्यायचे नाहीत. मग या ठिकाणी आपण केलं 10. कुठून केलं? बघा बेटा 10 नंतर 15 15 नंतर 20 20 नंतर 25 25 नंतर 30 30 नंतर 35 संपले. आता हे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू, ह्याच्यातला गॅप किती आहे? 5 आहे. 10 15 15 20 आणि हे 1000 मध्ये आहे. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5000 रुपीज. एक्स एक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5000 रुपीज. अरे बाबा वाय एक्सिस सांग. नंबर ऑफ फॅमिलीज किती आहेत? 210 फॅमिलीज आहेत. किती आहेत बेटा? नाही 210 टोटल होत्या. नंबर ऑफ फॅमिलीज किती आहेत? सगळ्यात जास्त 60 आणि कमीत कमी 15. तर आपण काय करू? 10 20 30 असं चालू करू. ठीक आहे. तर यापुढे आपला 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 फॅमिलीज, 10 फार्मर्स असं करूयात. 10 फॅमिलीज करूयात. 10 फॅमिलीज. ओके. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू, हा 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 फॅमिलीज. वाय एक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 फॅमिलीज आपण लिहिला. मग आता या ठिकाणी 10 20 30 40 50 फक्त इथून सोडायचं, इथून लिहायचं 10 20 30 40 50 60. आता ह्याच्यानंतर किती आहेत बघा? 10 आणि 15 मध्ये 30 आहे. 10 आणि 15 हे बघा, 10 आणि 15चा घ्या, 30 काढा. इथून काढला आपण. कुठून काढला? इथून काढला. 10 आणि 15 साठी 30. पुन्हा 15 ते 20 साठी किती आहे? 15 ते 20 साठी 50 आहे. 15 ते 20 साठी 50 आहे. 15 ते 20 साठी हा 50 इथपर्यंत काढला का पोरो? काढला. 20 ते 25 साठी किती आहे बेटा? 20 ते 25 साठी 60 आहे, 60 आहे. हे बघा 20 to 25 साठी 60 काढला इथपर्यंत. पुन्हा किती आहे? 30 ते 35 साठी 15 आहे. 30 ते 35 साठी बघा, 30 ते 35 साठी हा 15 कसा? इथपर्यंत 10, इथपर्यंत 20 आहे. तर 20 आणि 10च्या मध्ये हे बघा इथं 15 येतो. तर हा असा इथपर्यंत 15 घेतला इथं आणि मग हे असा काढला. ठीक आहे. कळलं सर्वांना? नंबर ऑफ फॅमिलीज, इकडे फ्रिक्वेन्सी जे नंबर ऑफ फॅमिलीज, नंबर ऑफ फार्मर्स, फॅमिलीज, कस्टमर्स काही पण घेतलं की इकडे वाय एक्सिसला घ्यायचं, एक्स एक्सिसला इकडे घ्यायचं. ठीक आहे बेटा? कळलं? फ्रिक्वेन्सी इकडे आहे. ओके. आणि हे स्केल लक्षात घ्या. याच्यातला गॅप किती आहे? 30 ते 35 5चा आहे, पण ते 1000 रुपीज मध्ये आहेत. पुन्हा म्हणून म्हणलं आपण वाय 1 सेंटीमीटर इज इक्वल 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5000. पोरांनो खूप सोपं आहे, ह्याच्यामध्ये डिफिकल्टी काहीच नाहीये. तुम्हाला परत ते बघितलं की कळणारच आहे. आपण याच्यानंतर चौथं एक्झाम्पल बघूयात. ठीक आहे. चौथं एक्झाम्पल बघूयात. काय रे चौथं एक्झाम्पल? चौथं एक्झाम्पल काय बघा या ठिकाणी? चौथं एक्झाम्पल काय बघा? मला सांगा बरं, चौथं एक्झाम्पल या ठिकाणी काय बेटा? चौथं एक्झाम्पल काय मला सांगा? बघा, टाइम allotted for the preparation of an examination by some students in shown in the table. Draw a histogram to show information. परत आपल्याला ड्रॉ काय करायचं आहे? एक हे काढायचं आहे, ग्राफ काढायचा आहे. टाइम दिले, नंबर ऑफ मिनिट्स, नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजे वाय एक्सिसला, वाय एक्सिस नंबर ऑफ स्टुडंट्स. टाइम खाली येणार आहे. बघा क्लास कंटिन्युअस आहे का? 60 80 बघा, 80 इथं आले, बघा इथं 100 आले. कंटिन्युअस आहे सर, काही प्रॉब्लेम नाही. पुढे काढा, ग्राफ काढला डायरेक्ट. आता बघा मी ग्राफ कसा काढला? एक्स एक्सिस काढलं, वाय एक्सिस काढलं, वाय नाव दिलं, एक्स नाव दिलं, इथं 0 दिलं आणि इथं मी काय केलं बेटा? इथं मी असा क्रिंक्स मार्क दिला. इथं क्रिंक्स मार्क दिला. आता मग आपल्याला काय करायचंय? हे काढायचंय खालचं 60 का लिहा, 60 नंतर 80 लिहा, 80 डबल नाही 100 लिहा, 100 पुन्हा 120 140 160 इथं लिहा सगळे. मग तसे इथं लिहायचे कुठं? इथं लिहा बेटा. हे बघा 60 80 100 1 सेंटीमीटरला सोडून 60 80 100 120 140 आणि 160.
आणि मग हे लिहिले की मग आपल्याला इथे लिहायचं टाइम आहे ह्याच्यातला गॅप किती आहे 40 चा आहे. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 चा आहे 20 चा 80 100 100 120 20 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 मिनिट. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 मिनिट. एक्स एक्सिस बघा एक्स एक्सिसला एक्स एक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 मिनिट आणि इकडे नंबर ऑफ स्टुडंट्स फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ म्हणलं की वरच्या साईडला वाय एक्सिसला किती आहेत बेटा ते किती आहेत बेटा बघूयात. 14 सगळ्यात जास्त आहे 24 आणि सगळे इव्हन आहेत आणि कमीत कमी आहेत 14. मग आपण कुठून चालू करूयात या ठिकाणी 10 पासून चालू करूयात का 10 पासून चालूयात. नंबर ऑफ फॅमिलीज 10 पासून चालू करूयात का 2 पासून चालू करूयात बेटा 2 पासून. ओके 2 पासून चालू करूयात. 10 म्हणल्यानंतर खूपच लहान होईल. 2 पासून चालू केलं मी 2 4 6 8 10 12 14 16 18 20 22 24. आता इथे 24 म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स 1 सेंटीमीटरला 2 आहेत. वाय एक्सिस 1 सेंटीमीटरला 2 स्टुडंट्स आहेत. बरोबर आहे 2-2चा फरक आहे. मग या ठिकाणी 60 आणि 80 साठी किती आहे 60 आणि 80 साठी 14 आहे. बघा 60 आणि 80 साठी इथं 14 पर्यंत ग्राफ काढला मी. पुढे काय बेटा पुढे काय आहे 80 आणि 100 साठी 20 पर्यंत. 80 आणि 100 साठी 20 पर्यंत. लक्षात घ्या पोरांनो 20 पर्यंत काढला. पुन्हा 100 आणि 120 साठी किती आहे बेटा 100 आणि 120 24 आहे. बघा बेटा इथं 24 पर्यंत काढला मी. त्याच्यानंतर बघा 120 आणि 140 साठी किती पर्यंत आहे 22 पर्यंत आहे. 22 पर्यंत आहे. हा जो आहे 120 आणि 140 हा 22 पर्यंत काढला इथं आणि हा जो आहे 140 टू 160 हा 16 पर्यंत काढला. अशा पद्धतीनं हा नंबर ऑफ स्टुडंट्स हा इथं नंबर ऑफ स्टुडंट 2-2च्या गापनं काढलेत म्हणून 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 स्टुडंट्स हे असं आपण केलेलं आहे. सोपं आहे का विद्यार्थी मित्रांनो खूप सोपं आहे बेटा काही सुद्धा डिफिकल्टी नाहीये. ठीक आहे कळलं सर्वांना. परत एकदा बघायचंय ग्राफची प्रॅक्टिस करायचे. एक्स एक्सिस काय वाय एक्सिस काय क्रिंक मार्क स्टॅटिस्टिकच्या ग्राफ मध्ये काढायचं आहे. ठीक आहे कळालं सर्वांना. व्हेरी गुड छान अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक. पुढची प्रॅक्टिस सेट पण असंच बघायची तुम्हाला. ठीक आहे थँक्यू मित्रांनो.